मी गजानन चिद्रावार. आमच्या फॅमिली शॉपमध्ये काल झालेल्या भरपूर पाऊस होता. संततधार पावसामुळे पाणी रस्त्यालगतचे आणि बाजूलाच नदी आहे. नदीला पण भरपूर पूर आला होता. त्यामुळे पूर्ण दुकानामध्ये खाली अंडरग्राऊंडमध्ये पाणी भरपूर आले आणि त्या पाण्याला आपण काही थांबवू शकलो नाही ह्या परिस्थितीला. आणि ह्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागत आहे. तर त्यामुळे आपली भरपूर नुकसान झालेली आहे. एखादी 1.25 कोटीची नुकसान झालेली आहे. त्याच्यामध्ये माल पूर्ण भिजला आहे. 101 पार्सल होते गोडाऊनमध्ये, ते पण पूर्ण भिजले. पूर्ण अक्षरशः पाण्यामध्ये होता. भरपूर प्रयत्न केले माणसांनी आणि आम्ही पाणी काढायचे, ते काय पाणी आम्ही थांबवू शकलो नाही. आणि ह्यामुळे आम्हाला एक कळकळीची विनंती आहे सरकारला, की प्रशासनाने येऊन पंचनामा करून घ्यावे. हेच आमचं तात्काळमध्ये पंचनामे करून घ्यावे आणि आमची मदत व्हावी काही. हे पूर्ण त्या कोट्यापर्यंत अरे इकडे या. मी रामेश्वर मद्रेवार. माझ्या बाजूला एक नदी आहे. त्या नदीतून पूर माझ्या खालच्या गोडाऊनमध्ये अंडरग्राऊंडमध्ये काही माल आम्ही मुनिमाच्या हाताने आणि सगळ्या सहाय्यकाच्या हाताने आम्ही सगळा माल वरी घेतला. माझं काही एक 25-30 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. त्वरित शासनाने पंचनामे करून माझ्यासारख्या काही व्यापाऱ्यांचं जेही नुकसान झालेलं आहे त्यांना पंचनामे करून द्यावेत. त्यांच्याकडे नुकसान भरपाईची थोडी मदतीचा आशा करतो.
इकडे बघा इकडे बघा. हलू नका जागावून तिथंच थांबा. माझं नाव शंकर नरसिंह कासटवार, गुरुकृपा होम अप्लायन्सेस नायगाव. ही नदीच्या बाजूला असल्यामुळं 43 वर्षात जेवढा पूर आला नाही तेवढा काल पूर आला आणि आमच्या दुकानामध्ये अंडरग्राऊंडमध्ये पूर्ण 10 फूटपर्यंत पाणी होतं आणि 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. LED काही वाहून गेल्या, काही कूलर खराब झाले, काही सोफा सेट खराब झाले, कपाट खराब झाले, भरपूर असं आयटम काही वाहून गेलं, काही इथल्या इथं पूर्ण डॅमेज झालं. असं कुठलीच वस्तू 1 रुपयाच्या कामाची येणार नाही, असं एवढं मोठं नुकसान झालं सर. यस. प्रशासनानं हे कारवाई आपली बघून कुठली तरी कारवाई करून कुठली तरी आमचे जे झालेलं नुकसान कोणत्या तरी पद्धतीनं आम्हाला पूर्ववत हो या हिशोबानं शासनानं आमच्याकडे थोडं झाले माणूस जीवन राहतो, माणसाला काय हो पाहिजे. नाही तिकडे आहे, आमच्या तिकडे आहे भाऊ. आता जड आहे तो. कस्टमर सोडून जाणार कस्टमर चालूच होतं वरी बसून काढा माहिती झालं नाही चालणार आहे पाणी. माझं नाव पवन कुमार तुलवर गादीवर आहे. डॉक्टर हेडगेवर चौकमध्ये माझं मंडी सर्व्हिसचं ऑफिस आहे. ATM मशीन आहे, जे पैसे काढण्याची मोठी मशीन आहे व अशा सर्व रेल्वे बुकिंग, विमान बुकिंग सर्व गोष्टी याच्यामध्ये उपलब्ध सुविधा आहेत. तर कालच्या झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस झाल्यामुळे या नायगाव शहरामध्ये खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि खरं म्हणजे व्यापार करणारा जो व्यक्ती असतो त्याचं सर्व जनजीवन त्याच्या व्यापारावर अवलंबून असते आणि त्या व्यापाराचं नुकसान झाल्याच्या नंतर त्याच्यावर तिथंच ठेवायचं, काहीच करायचं नाही. हां तिथंच ठेवायचं.
यस, मी संगमनाथ रामराव गंदेवार. माझ्या दुकानाचं नाव आहे संगमेश्वर होम अप्लायन्सेस, नायगाव बाजार. काल 10:30 वाजता सकाळी एवढा पाण्याचा फ्लो आला की आजूबाजूच्या सगळीकडून पाणी आम्हाला काय आवरलंच नाही आणि भरपूर माल होतं माझ्या दुकानामध्ये. आणि ह्या दुकानामध्ये आपण इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे, फर्निचरचं सामान आहे माझ्या दुकानामध्ये. आणि ते फ्रीज, टी व्ही, कपाट असे काही वस्तू वाहून गेले. काही पकडण्यात आम्हाला यश आलं, 4-2 आयटम थांबले. आणि बाकी काही एवढा फ्लो होता की माणसालासुद्धा धोका होईल म्हणून आम्ही माणसं बाजूला काढल्यात. एवढा पाण्याचा फ्लो होता म्हणून घेऊन काही वस्तू वाहूनही गेले, काही 2-4 वस्तू हातातही सांभाळून ठेवल्या आम्ही. तरी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष ठेवून आणि एक होतकरू गरीब व्यापारी आणि व्यापारामध्ये करत असताना फार अडचणी पूर्वीच चालू आहेत आमच्या मागं. आणि त्याच्यामध्ये हे एक फार मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. प्रशासनाकडे लक्ष द्यावं बस. यस, मी संगमनाथ रामराव गंदेवार. माझ्या दुकानाचं नाव आहे संगमेश्वर होम अप्लायन्सेस, नायगाव बाजार. काल 10:30 वाजता सकाळी एवढा पाण्याचा फ्लो आला की आजूबाजूच्या सगळीकडून पाणी आम्हाला काय आवरलंच नाही आणि भरपूर माल होतं माझ्या दुकानामध्ये. आणि ह्या दुकानामध्ये आपण इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे, फर्निचरचं सामान आहे माझ्या दुकानामध्ये. आणि ते फ्रीज, टी व्ही, कपाट असे काही वस्तू वाहून गेले. काही पकडण्यात आम्हाला यश आलं, 4-2 आयटम थांबले. आणि बाकी काही एवढा फ्लो होता की माणसालासुद्धा धोका होईल म्हणून आम्ही माणसं बाजूला काढल्यात. एवढा पाण्याचा फ्लो होता म्हणून घेऊन काही वस्तू वाहूनही गेले, काही 2-4 वस्तू हातातही सांभाळून ठेवल्या आम्ही. तरी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष ठेवून आणि एक होतकरू गरीब व्यापारी आणि व्यापारामध्ये करत असताना फार अडचणी पूर्वीच चालू आहेत आमच्या मागं. आणि त्याच्यामध्ये हे एक फार मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. प्रशासनाकडे लक्ष द्यावं बस.